आणि यानंतर बातमी आहे देशामधल्या अशा एका चळवळीची किंवा पक्षाची ज्याने 4च दिवसामध्ये 16 मिलियन फॉलोअर्स तयार केलेले आहेत। बातमी आहे कोकरोच जनता पार्टीची। हे नाव सध्या सोशल मीडियावरती प्रचंड धुमाकूळ घालतंय। अवघ्या 3 ते 4 दिवसात म्हणजे 16 तारखेला नाव अनाउन्स झालं, ही चळवळ सुरू झाली आणि अवघ्या 4 ते 5 दिवसात कोकरोच जनता पक्षाचे पार्टीचे इंस्टाग्रामवरती 16 मिलियन फॉलोअर्स झालेत। मूळच्या हिंगोलीच्या असलेल्या अभिजित दिपकेनं या पार्टीची स्थापना केली आहे। अभिजित दिपके सध्या उच्च शिक्षणासाठी बॉस्टनमध्ये राहतोय। कोकरोच जनता पार्टीनं फॉलोअर्सच्या बाबतीत भाजपला सुद्धा मागे टाकलंय। देशातली वाढती बेरोजगारी, परीक्षांमधले घोटाळे आणि तरुणांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आवाज उठवण्यासाठी मे 2026 मध्ये या उपरोधिक चळवळीची सुरुवात करण्यात आली आणि याच कोकरोच जनता पक्षाचं एक्स अकाउंट सस्पेंड करण्यात आलंय। काही दिवसांपूर्वी देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातल्या बेरोजगारांना कॉकरोच म्हणजे झुरळ म्हटल्याचं एक वक्तव्य सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालं आणि त्यानंतरच या उपरोधिक चळवळीला सुरुवात झाली आहे। तर याच कोकरोच जनता पार्टी संदर्भात महायुतीत मतमतांतर पाहायला मिळतात। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी यावरनं विरोधकांना लक्ष केलंय, तर दुसरीकडे संजय शिरसाटांनी थोडीशी वेगळी प्रतिक्रिया दिली आहे। फेक नरेटिव्ह शॉप या देशामध्ये सुरू झालेलं आहे। फेक नरेटिव्ह की दुकान। आणि आपण आपल्या कारकिर्दीमध्ये काही केलं नाही, आता दुसरे जेव्हा करतायत ते आपल्याला बघवत नाही आणि त्यामुळे रोज खोटं बोलायचं, रोज उठून खोटं बोलायचं, फक्त एवढंच एक काम आणि एवढाच एक धंदा काही लोकांचा राहिलेला आहे। आणि त्यामुळे अशा अनेक अकाउंट्स ओपन झाले, परंतु या देशाची जनता ही देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। आम्ही काम करण्यावरती भर देतोय। आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जे नेहमी सांगतात की सर्वाला मी माझ्या कामानं उत्तर देईन, आम्ही आमच्या कामानं सर्व गोष्टीला उत्तर देऊ। न्यायमूर्ती सारख्या घटनेचा ज्यांना अधिकार आहे त्या माणसाने त्यांना कॉकरोच म्हणणं हे मला वाटतं अत्यंत गैर आहे। तो त्या युवकांचा अपमान आहे मी मानतो। म्हणून युवकांचा संताप हा झालेला संताप हा असा तसा नाही झालेला। तुम्ही त्यांचे अधिकार आणि त्यांच्या ताकदीला दिलेलं ते आव्हान आहे। त्यांचे इतक्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर यासाठी व्हायला लागलेले आहेत की त्यांचा उद्रेक ते त्या माध्यमातून दाखवत आहेत।